पितृपक्षात या 5 गोष्टींची करा खरेदी. पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. घरात सुख समृद्धी येईल. पितृपक्षात या 5 वस्तू आणा घरी. पितरांचा भरभरून मिळेल आशीर्वाद. घरात अखंड सुख समृद्धी नांदेल. पूर्वजांच्या आत्मेच्या शांतीसाठी श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात ते आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात पितृपक्षाचे फार महत्त्व सांगितले गेले आहे. यावर्षी 18 सप्टेंबरपासून महाआरंभ झाला असून आजच बुधवारी प्रतिपदा श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेली कृती. यामध्ये पिंडदान आणि तर्पण केले जाते. पितृपक्षावर आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी करतो. पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या या तिथीपर्यंत राहते. यावर्षी 17 सप्टेंबर रोजी पौर्णिमा तिथी सुरू झाली असून 18 सप्टेंबरपासून प्रतिपदा श्राद्धाने महालयारंभ झाले आहेत. तर 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्यापर्यंत पितृपंधरवडा सुरू राहील. असे मानले जाते की या दिवसामध्ये पितर म्हणजेच आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना अन्न आणि पाणी मिळते, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. पितृपंधरवडा म्हणजेच या 15 दिवसात आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार आघारी टाकतात. पितृपक्षात अनेक वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला पितृदोषालाही सामोरे जावे लागेल. अशा वेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाहीत त्या गोष्टींची विशेष अशी काळजी घेणे आवश्यक आहे. पण त्याचबरोबर अशा काही गोष्टीबद्दल सांगण्यात आले आहे ज्या पितृपक्षाच्या काळात घरात आणल्यास व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. श्राद्ध पक्षाच्या काळात तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पितृपक्षात तांदूळ फक्त खरेदी करू नये तर त्याचे दान देखील करावे, ज्यामुळे पितर प्रसन्न होतात. बार्ली. एक धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर बार्ली प्रथम धान्य म्हणून उगवले गेले आणि ते सोन्यासारखे मानले जाते. त्यामुळे पितृपक्षात जव खरेदी केल्याने पितरांना आनंद होतो आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होते. पुढील वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. पितृपक्षादरम्यान आपण काळे तीळ खरेदी करणे आवश्यक आहे, कारण काळे तीळ पितरांच्या श्राद्ध आणि तर्पण दरम्यान वापरले जाते. तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो असे सांगितले आहे. चमेलीचे तेल. असे मानले जाते की पितरांना चमेलीचे तेल अर्पण केल्याने ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात चमेलीचे तेल खरेदी करावे. नवीन कपडे. पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी नवीन वस्त्रे खरेदी करावीत. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करता तेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख शांतीचा आशीर्वाद देतात. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.